नमस्कार लाडकी बहिणीनो, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर. बहिणीनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण अनेक महिलांचे जे हप्ते आहे ना हे बंद झालेले आहेत आणि बहुतेक जणींचा असा समज आहे की फक्त ई-के-वाय-सी न झाल्यामुळे जे पैसे त्यांचे आहे ना हे बंद झालेले आहेत. पण आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. फक्त ई-के-वाय-सी नाही तर अजून 5 मोठी कारणं आहेत ज्यामुळे तुमचे जे ₹1500 ना हे थांबलेले असू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण यामध्ये तुमचा पेंडिंग हप्ता आणि पुढचा हप्ता सुरू होण्यासाठी काय करायचं आहे याची सर्व डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, सर्वात पहिलं जे कारण आहे ई-के-वाय-सी आहे. बहिणो, ई-के-वाय-सी करणे खूप महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. ज्या महिन्यांनी ई-के-वाय-सी केली नाही त्यांची जी हप्ते ना आहेत थांबण्याची शक्यता जास्त असते. सरकारने दुरुस्ती करण्यासाठी पर्याय दिलेला आहे. म्हणजे ज्या महिन्यांची माहिती चुकीने त्यांनी भरलेली होती 31 डिसेंबर 2025च्या आधी, त्या महिलांना आता ती सुधारण्याची संधी इथे अखेर सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. पण अनेक महिला अजूनही ई-के-वाय-सी पूर्ण करू शकल्या नाही. विशेषतः ग्रामीण भागातील माहिती उशिरा पोहोचली. काही महिलांना वाटलं की बँकेतील के-वाय-सी म्हणजेच योजना पूर्ण झाली. तर भविष्यात सरकारने पुन्हा संधी दिली, तर लगेच ई-के-वाय-सी त्यांची जी आहे ना, ही पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने त्यांना एकदा चान्स देणे इथे खूपच महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये दुसरं कारण असू शकतं आधार सीडिंग. बघा, अनेक वेळा महिलांचे पैसे बंद होण्यामागे आधार सीडिंग हा मोठा कारण ठरतो. तुमचा आधार नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला आहे का? हे तपासून घेणे हे ते खूपच गरजेचे असणार आहे. कारण की काय झालेलं आहे की आपण मागे बघितलेलं आहे की काही महिलांना इथे हप्ते आलेले नाही आणि त्यांना हप्ते न येण्याचं कारण म्हणजे आधार सीडिंग आहे. त्यांनी बँकेत जाऊन त्यांचे आधार सीडिंग करून घेतले नाही. बँक खाते बदललेलं असणं, आधार नवीन खात्याशी जोडलेलं नसतं किंवा आधार इनॅक्टिव्ह असतं. हे सुद्धा 3 कारणे इथे असू शकतात. अशा वेळी जे तुमचे पैसे आहे ना, हे खात्यावर येत नाही. म्हणून प्रत्येक लाभार्थी महिलेने बँकेत जाऊन आधार लिंक आहे का, हे एकदा तपासून घेणे खूपच महत्त्वाचं असणार आहे. तिसरं मोठं कारण म्हणजे बँक खाते बदल. बघा, अनेक महिलांनी नवीन बँक खाते इथे सुरू केले आहेत, पण योजनेमध्ये ते अपडेट केलेलं नसते. तुम्ही नवीन खाते सुरू केलं असेल, तर त्या खात्याची माहिती अपडेट करणे खूप गरजेचे आहे. कारण योजना ज्या खात्याशी लिंक आहे, पैसे तिथेच येतात. काय होतं की आपण जेव्हा फॉर्म भरलेला असतो, तेव्हा आपण दुसरं खातं दिलेलं असतं आणि आता ते आपल्याला खातं बंद करायचं असतं आणि दुसरं अकाउंट आपल्याला खोलायचं असतं. तर आपल्याला इथे काय करायचं आहे की आपण जे नवीन खातं खोलतो ना, त्या खात्याची माहिती आपल्याला योजनेसोबत जोडणं इथे खूपच महत्त्वाचं असतं. कारण पैसे त्याच अकाउंटमध्ये येतात. त्यामुळे तुमचं खातं जे लाडकी बहिणीशी तुम्ही नवीन खातं जे आहे ना, ते जोडून घ्या. चौथं कारण म्हणजे बंद किंवा निष्क्रिय खाते. काही वेळा महिलांचे बँक खाते बंद किंवा इनॅक्टिव्ह झालेलं असतं. हे विशेषतः पोस्ट बँक खात्यामध्ये जास्त दिसतं. जर खाते बराच काळ वापरलं नसेल तर निष्क्रिय होऊ शकतं. अशा वेळी बँकेत जाऊन खाते पुन्हा सुरू करून घेणे आवश्यक आहे. जर खाते पुन्हा सक्रिय झाले तर अनेक वेळा पेंडिंग पैसे देखील जमा होतात. काही वेळा काय होतं की आपण एकदा खातं खोललं की त्यामध्ये व्यवहारच करत नाही आणि त्यामुळे काय होतं की 1 वर्ष झाल्यानंतर बँकेवाल्यांना वाटतं की हे जे खात्याचा जो मालक आहे ना, तो सक्रिय नाही. त्यामुळे ते काय करते की जे तुमचं खातं आहे ना, हे बंद करून टाकतात. त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तिथे जाऊन आपल्याला पुन्हा एकदा के-वाय-सी करून घ्यायची आहे आणि ते खातं पुन्हा एकदा सुरू करून घ्यायचं आहे. यामध्ये 5वं कारण म्हणजे पोस्ट बँक ई-के-वाय-सी. ज्या महिलांचे खाते पोस्ट बँकेत आहे, त्यांच्यासाठी दरवर्षी ई-के-वाय-सी करणे इथे बंधनकारक आहे. अनेक महिलांना ही गोष्ट माहिती नसते आणि त्यामुळे त्यांचे जे खाते आहे ना, हे बंद होते. जर तुमचे खाते पोस्ट बँकेत असेल, तर जवळच्या केंद्रावर जाऊन तुम्हाला बायोमेट्रिक ई-के-वाय-सी करणे अत्यंत महत्त्वाचे इथे होऊन जाते. तर हे झाले 5 कारणे. त्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देखील इथे सांगायच्या आहे. बहिणींनो, जानेवारी महिन्याचा हप्ता अजून वितरण झालेला नाही आणि तो कधीही जमा होऊ शकतो. म्हणून वरील सर्व गोष्टी वेळेवर तपासणे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. असं नको व्हायला की पैसे आले, पण तांत्रिक कारणामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेच नाही. त्यामुळे हे 5 कारणे जर तुमच्यापैकी कोणी जर काही चुका करत असेल, तर ते लवकरात लवकर तुम्ही दुरुस्त करून घ्या. त्यानंतर पेंडिंग हप्त्याबाबत जर तुमचे पैसे आधी थांबले असतील आणि तुम्ही सक्रिय प्रक्रिया पूर्ण केली, तर अनेक वेळा पेंडिंग हप्ते देखील तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. म्हणून घाबरण्याची गरज नाही. फक्त योग्य माहिती तपासून घ्या. कारण की काय झालेलं आहे, की खूप साऱ्या लाडकी बहिणीचे जे नोव्हेंबरपासून जे हप्ते आहे ना, हे थांबलेले आहेत. जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर ते पैसे सुद्धा तुमच्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. त्यानंतर ई-के-वाय-सी नवीन संधी मागणी. बघा, अनेक महिला सरकारकडे अशी मागणी करत आहेत, की ज्या महिलांची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी. जर सरकारने नवीन पर्याय सुरू केला, तर लाखो महिलांना योजनेचा फायदा इथे मिळू शकतो. बहिणींनो, तुमच्या पैशाबाबत कोणती समस्या येत आहे?
वरील 5 कारणांपैकी कोणतं कारण तुमच्यावर लागू होतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची माहिती इतर महिलांसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आवडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.